राज्यात तापमानाचा पारा अक्षरशः जीवघेणा ठरत चालला आहे। विदर्भात 47 अंशाचा आकडा पार करत उष्णतेने थैमान घातलं आहे, तर अकोल्यासह अनेक जिल्ह्यात 45 अंशावर तापमान पोहोचलं आहे। पश्चिम महाराष्ट्रही या जाळ्यात सापडला असून सोलापूर, लातूरमध्ये उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे। सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर येथे दिनेश प्रकाश देशमुख, अवघा 24 वर्षाचा तरुण, आयुष्याची स्वप्न डोळ्यात घेऊन जगणारा, पण निर्दयी उन्हाने त्याचं सगळंच हिरावून घेतलं। मिळालेल्या माहितीनुसार दिनेश हा कडक उन्हातून घरी परतला। दुपारी 3:30-4 वाजण्याच्या सुमारास त्याला अचानक अस्वस्थ वाटू लागलं। घरच्यांच्या डोळ्यासमोर त्याच्या तब्येत खालावली गेली आणि काही क्षणातच त्याने अखेरचा श्वास घेतला। घरच्यांचा दावा आहे की दिनेशचा मृत्यू उष्माघातामुळे झाला। त्याचं घर पूर्ण पत्र्याचं, बाहेर 43 अंशाचं तापमान आणि आत जणू भट्टीसारखी परिस्थिती। त्या प्रचंड उकाड्याने त्याचा जीव घेतल्याचा आरोप कुटुंबीय करीत आहेत। दरम्यान पंढरपूरमध्ये तापमान 43 अंशापर्यंत पोहोचलेलं आहे। काही तासापूर्वीच उष्णतेमुळे एक कार जळून खाक झाली होती आणि आता हा तरुणाचा मृत्यू। परिस्थिती किती गंभीर आहे याचं हे जिवंत उदाहरण आहे। उन्हाचा तडाखा आता फक्त अंगावर नाही, तर तो थेट आयुष्यावर कोसळतोय।